देवळा तालुक्यातील पक्षप्रवेशाबाबत स्पष्टीकरण. शिवसेना ठाकरे गटातील 2 पदाधिकारी शिवसेनेत दाखल. देवळा तालुक्यात नुकत्याच झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाबाबत काही गैरसमज निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांची नावे असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात गटातील 2च पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं स्पष्ट झालंय. यामध्ये शिवसेना ठाकरे गटातील देवळा उपशहर प्रमुख सोमनाथ शिंदे तसेच वाखारी गटातील उपगट संघटक विजय आहेर यांचा समावेश असून त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. कार्यक्रमावेळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही नावे यादीत समाविष्ट झाली होती. त्यामुळे सुरुवातीच्या बातम्यांमध्ये अधिक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र नंतर शिवसेना ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांनी स्पष्टीकरण देत इतर पदाधिकारी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला नसल्याचं सांगितलं. दरम्यान या घडामोडींमुळे देवळा तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून स्थानिक राजकारणात या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे देवळा तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे यांनी सांगितले की देवळा तालुक्यात पक्षाची संघटना भक्कम असून तालुक्यात 3 गट व 6 गण आहेत. प्रत्येक गटात उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, गटसंघटक, गटसमन्वयक तसेच गणप्रमुख व गणसंघटक अशी पदरचना आहे. 3 गटांमध्ये एकूण 21 पदाधिकारी कार्यरत आहेत. तसेच तालुका स्तरावर तालुका प्रमुख, तालुका संघटक, तालुका समन्वयक, शहर प्रमुख, शहर संघटक आणि 3 उपशहर प्रमुख अशी 24 पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी आहे. ग्रामीण व शहर भागात मिळून शिवसेना व युवा सेनेचे 48 निष्ठावंत पदाधिकारी सक्रिय असून देवळा तालुक्यातील गावोगावी प्रत्येक गावात आमच्या शिवसेनेच्या शाखा कार्यरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या प्रवेशामुळे तालुक्यात शिवसेनेला कोणतेही खिंडार पडलेले नसल्याचेही शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे यांनी सांगितले. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. शेवाळे साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, नमस्कार. मित्र देवळा तालुक्यातील पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी आपण थेट बोलत आहोत तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे यांच्याशी. शेवाळे साहेब, मला एक सांगा, देवळा तालुक्यातील कालच्या पक्षप्रवेशाबाबत सुरुवातीला अनेक पदाधिकाऱ्यांची नावे समोर आली होती. प्रत्यक्षात फक्त 2च पदाधिकारी गेले, याबाबत आपला असा दावा आहे. त्या संदर्भात आपण नक्की काय सांगणार आहात? हे बघा, सुरुवातीला काही ठिकाणी चुकीची माहिती पसरली होती. हो. प्रत्यक्ष आमच्या शिवसेनेतील 2च पदाधिकारी शिंदे गटात गेलेले आहेत. हो. बाकी जी नावे चर्चेत आली ती अधिकृत नव्हती. बर. आमच्या पक्षाची संघटनात्मक बांधणी देवळा तालुक्यात मजबूत आहे. बहुतेक निष्ठावंत पदाधिकारी शिवसैनिक आधीपासूनच आमच्या बरोबरच आहेत. बर, मग आता आणि याआधी अशी काही फूट वगैरे झालेली नाही देवळा तालुक्यात. बरं, मग कालचा जो विषय आहे, जो सोमनाथ शिंदे आणि विजय आहेर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, यामुळे उभाटा गटाला तालुक्यात काही परिणाम होणार आहे का यांच्यावरती? नाही, प्रथमतः शिवसेना म्हणा तुम्ही, उभाटा गट नाही, शिवसेना आहे आमची ओरिजिनल. आणि 2 व्यक्ती पक्ष सोडून गेल्याने संघटनेवर फारसा परिणाम होत नाही साहेब. देवळा तालुक्यात आमचे अनेक निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक सक्रिय काम करत आहेत. मग मला एक सांगा, सुरुवातीच्या ज्या यादींमध्ये इतर पदाधिकाऱ्यांचे जे नावे कशी आली त्याबाबत काही चौकशी केली का? नाही, काय आहे, कार्यक्रमावेळी काही ठिकाणी म्हणजे जो त्यांचा पक्ष प्रवेश वगैरे असेल ना, त्या ठिकाणी अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिली गेली असावी. अच्छा. त्यामुळे काही नावे यादीत समाविष्ट झाली. बर. मात्र नंतर आम्ही स्पष्ट केले की त्या पदाधिकाऱ्यांनी कोणताही प्रवेश केलेला नाही. अच्छा. आता मला सांगा साहेब, माझा चौथा एक प्रश्न आहे तुम्हाला. देवळा तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाची सध्याची संघटनात्मक ताकद किती आहे? हे बघा, देवळा तालुक्यात आमची संघटना आधीपासूनच मजबूत आहे. बर. तालुक्यात 3 जिल्हा परिषद गट व 6 पंचायत समिती गण आहेत. बर. प्रत्येक गटात उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, तालुक्यात 3 जिल्हा परिषद गट व 6 पंचायत समिती गण आहेत. बर. प्रत्येक गटात उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, गट संघटक, गट समन्वयक तसेच गणात गणप्रमुख, उपगण प्रमुख अशी पदरचना आहे. बर. तसेच तालुका व शहर स्तरावर अनेक पदाधिकारी सक्रियपणे काम करत आहेत. आता या सर्व घडामोडींना आणि प्रत्येक गावात आमची शाखाही सक्रिय आहे. अच्छा अच्छा. आणि खास करून सांगतो साहेब, त्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत 3 गट व 6 गणात आमच्या पक्षाचे उमेदवार मशाल निशाणीवर उमेदवारी करतील, हे पण तुम्हाला सांगतो आज मी. मग आता मला एक सांगा, या घडामोडीनंतर पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी तुम्ही कोणते निर्णय घेतले जाणार आणि जे 2 जण गेले आहेत ते
का गेले? त्यांना काही त्यांची दिशाभूल झाली का? त्यांना दिशाभूल करण्यात आली? नक्की काय सांगाल? नाही नाही पक्षाचे 2 जण गेले त्यांचा विचार आम्ही तेव्हा सोडून दिलेला आहे. त्यांची दिशाभूल झाली, काय त्यांना वाटलं, काय आमिष दिली ते आम्ही बोलत नाही. बरोबर? बर. हे आपणासही माहित आहे कशा कशा पद्धतीने प्रवेश होतात ते. तो काही विषय आम्ही बोलत नाही. आम्ही आमच्या पक्षाचं बोलतो. पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही नियमितपणे बैठका घेऊन हा. देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वसाधारण जनतेच्या समस्याबाबत नेहमीच आंदोलन करत असतो. आपण पण बघतात. हो. किंवा प्रशासनाला निवेदन सादर करणे पक्षाच्या माध्यमातून आमची ताकद दाखवत असतो आणि जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही करत असतो. प्रत्येक गावातील शाखांच्या माध्यमातून आमचे शाखा प्रमुख काम करत असतात. बरोबर ना? बर. यापुढे गावागावात संघटनात्मक काम अधिक वाढवण्यावर भर दिला जाईल. मग आता जे गेले आहेत आणि ते पुन्हा जाऊ नये म्हणून तालुक्यातील कार्यकर्त्यांना आपण नक्की काय शेवटचा संदेश देणार आहात? नाही नाही पुन्हा काही कोणी जाणार नाही आणि जे गेले त्यांचा काही विषय नाही. तसं काही मोठी फूट वगैरे नाही. सर्व बरं. निष्ठावंत शिवसैनिकांनी एकजुटीने पक्षासाठी काम करावे. हा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. बरं. आणि शिवसेना पक्षप्रमुख आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य साहेब असतील, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवावी हा तालुका प्रमुख नात्याने माझा संदेश आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद शेवाळे साहेब. कारण काल जी बातमी प्रसारित झालेली होती त्याच्यामध्ये जी यादीमध्ये सुरुवातीचे जे नावं आले आहेत आणि एक स्पष्टीकरण आहे ते आपण दिलेलं आहे आणि प्रमुखतः आमचे 2च जण त्या शिवसेनेत गेले हो. असल्याचे तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे. हो. मनापासून तुमचे धन्यवाद. आमच्या S9 टीव्हीशी आपण जोडला गेलात. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.